मी ॲडव्होकेट किरणराज घोडके 10 जुलै रोजी जे काही विठ्ठल कारखाना आणि कथित खंडणी प्रकरण जे काही आरोप माझ्यावरती झाले त्या अनुषंगानं आज तुमच्या समोर व्यक्त होण्यासाठी इथे उपस्थित राहिलोय। बरेच प्रश्न आहेत, हे का घडलं, कशासाठी घडलं, कशामुळे घडलं, परंतु त्या घटनेमागची पार्श्वभूमी सांगण्याची नैतिक जबाबदारी मी स्वीकारून आज लोकांच्या मनातले जे काही प्रश्न असतील, कामगारांचा लढा असेल, शेतकऱ्यांचा लढा असेल किंवा विठ्ठल मुक्तीचा जो काही रणसंग्राम, आवर्जून रणसंग्राम हा शब्द वापरतोय कारण वारंवार ज्या मुद्द्यांवरती लढत आलोय आम्ही लोक, ते मुद्दे आजही सुटलेले नाही आहेत। म्हणजे प्रत्येक वेळी सत्ता परिवर्तन झालं, परंतु विचारांचं जो काही सकारात्मक परिवर्तन व्हायला हवं, सत्तेमध्ये आर्थिक जे परिवर्तन व्हायला हवं ते झालं नाही। त्यामुळे तो रणसंग्राम अजूनही सातत्यानं आमचा सुरू आहे। त्याच्या कुठेतरी दिशा भटकवण्याचं काम अशा वेगवेगळ्या आरोपांच्या माध्यमातून होत आहे। त्यामुळे मी माझ्यावरती झालेल्या प्रत्येक आरोपाचं उत्तर देऊन आम्ही ज्या काही प्रश्न चेअरमन यांना सत्ताधारी या नात्यानं विचारतोय ते त्यांनी दिले पाहिजे, त्या प्रश्नांची अपेक्षा बाळगतोय। एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की पुण्यामध्ये जे काही आमरण उपोषण झालं, त्या आमरण उपोषणाची पार्श्वभूमी अशी आहे, सभासदांची देणी असतील, व्यापाऱ्यांची देणी असतील आणि कामगारांची थकीत देणी असतील। व्यापारी हा विषय थोडा वेळ आपण बाजूला ठेवूया, कारण तुमच्या माझ्या संवैधानिक गोष्टींचा अधिकाराचा भाग म्हणून या सगळे तिन्ही मुद्दे एकत्र घेऊन जरी बसलो असलो तरी सगळ्यात महत्वाचे प्रश्न आहेत तो शेतकरी ज्याच्या पैशावरती, ज्याच्या घामावरती ही संस्था उभारले आणि ज्यांनी तळहाताप्रमाणे संस्था जपली ते कामगार। म्हणजे सत्ता येतात जातात, परंतु कर्मचारी जर तिथं प्रामाणिक नसते तर विठ्ठलचा हा कोट्यावधीचा डॉलर आज 1408 कोटी रुपयांचं व्हॅल्युएशन विठ्ठल कारखान्याचा चेअरमन अभित पाटील यांनी दिलेला आहे। म्हणजे 1400 कोटी रुपयांची संस्था या कामगारांनी आजपर्यंत सांभाळलेली आहे आणि इथल्या अशिक्षित शेतकऱ्यांनी ती उभा केलेली आहे। त्यामुळे उपोषणाला बसताना मी कामगार आहे किंवा मी शेतकरी आहे का हा प्रश्न विचारला गेला। तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की मी 2016 पासून भारत नानांना मी प्रश्न विचारत होतो। मी सभासदाचा मुलगा आणि विठ्ठल परिवारातला सदस्य या नात्यानं उपोषणाला बसलो। सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, उपोषणाला बसताना नेता व्हायचं होतं म्हणून हे उपोषण नव्हतं। मी कामगारांचा नेता नव्हे तर नातू आहे ही भावना घेऊन मी तिथं बसलो होतो। कामगारांचं जर वय पाहिलं, हे निवृत्त कर्मचारी आहेत, 62 ते 70 वयापर्यंतचे कर्मचारी ज्यांना शुगर, बीपी आणि हार्टचे प्रॉब्लेम आहेत। या वयामध्ये त्यांना न्याय मिळवण्यासाठी उपोषणाची वेळ सत्ताधारी आणतायत, याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट पंढरपूरच्या इतिहासात आणि विठ्ठलच्या इतिहासात दुसरी कोणती नाही। या कामगारांना उपोषण सहन होण्यासारखी गोष्ट निश्चित नाही। त्यामुळं आमरण उपोषण किंवा भूक हडताल करत असताना आपली शारीरिक प्रकृती त्या पद्धतीने त्या कर्मचाऱ्यांची नसल्यामुळे मी माझी नैतिक जबाबदारी स्वीकारून तिथं कर्मचाऱ्यांच्या वतीने उपोषणाला बसलो। सगळ्यात महत्वाची गोष्ट की मला नैतिक जबाबदारी स्वीकारण्याची वेळ चेअरमनने येऊन दिली, हे चेअरमन अभित पाटील यांचं सगळ्यात मोठं अपयश। आज तुमच्या वडिलांच्या वयाचे कर्मचारी उपोषणाला बसतायत कशासाठी, तर त्यांनी केलेल्या घामाचे पैसे मागण्यासाठी। आज लाज वाटली पाहिजे चेअरमनला की आपल्याच केलेल्या कामाचे पैसे मागण्यासाठी लोक आपल्या दारात बसतायत आणि आपण त्यांना दारात उपोषणाला बसण्याची किंवा आमरण उपोषण हा शेवटचा पर्याय, अन्नत्याग, इतक्या टोकाची भूमिका घ्यायला ते तयार होतात। याचा अर्थ नाही जरी उपाशी मेले तरी पैसे नाही मिळाल्यावरती त्यांना घरी बसून पण उपाशीच मारावं लागणार होतं। त्यामुळे आमरण उपोषणाच्या माध्यमातून करो या मरो ही परिस्थिती निवडली आणि त्या बाजूने आम्ही त्या कामगारांच्या सोबत मी उपोषणाला बसलो। विठ्ठल लढवायचा की न लढवायचा शी द्विधा मनस्थिती ज्यावेळी अभित पाटलांच्या मनात होती, त्यावेळी ठामपणानं किरण घोडके विठ्ठलमध्ये सत्ताधारी असणाऱ्या भारत नाना भालके यांना हेच प्रश्न विचारत होता की कारखान्याच्या देण्याचं काय करणार आहे, सभासदांच्या नावावर जी कर्ज उचललेले वाहतूकदारांच्या त्या कर्ज कधी भरणार आहात आणि कामगारांची देणी कधी देणार आहात। हे 3 प्रश्न घेऊन मी विठ्ठलच्या लढ्यामध्ये अभिजित पाटलांच्या आधीपासून सक्रिय आहे। मी अभिजित पाटलांना मला तुमच्यासोबत घ्या ही विनंती करायला गेलो नव्हतो, माझा लढा सुरूच होता। या लढ्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी आमच्या चांगुलपणाची किंवा आमच्या सरळमार्गीपणाचा गैरफायदा अभिजित पाटलांनी त्यावेळी उचलला। मुळात अभिजित पाटील वाईट आहेत असं आमचं मत नाही, तर त्यांच्या भूमिका चुकतायत। एक विठ्ठलचे जे प्रश्न तुम्ही आम्ही विरोधात असताना उचललेले आहेत, याच कामगारांच्या प्रश्नावरती, या सभासदांच्या देण्यावरती, या उत्पादकांच्या प्रश्नावरती अभिजित पाटील आणि आम्ही एकत्र मिळून ही सत्ता जिंकलेली। पण ज्यावेळी सत्ता ताब्यात आली त्यावेळी हेच प्रश्न तुम्ही मात्र पाठीशी टाकून दिले आणि प्रश्न विचारणाऱ्यांना नाकारायला सुरू केलं। माझा स्वभाव असा आहे, ज्यावेळी अभिजित पाटलांकडे काहीच नव्हतं त्यावेळी मी सगळ्यात आधी उघडपणे त्यांच्यासाठी वापर नाही, मी माझ्या प्रश्नांवरती आधी ठाम आहे। एक
मी भारतांना जे प्रश्न विचारले तेच प्रश्न अभिजित पाटलांना विचारतोय. आणि विशेष म्हणजे मीच नाही तर अभिजित पाटील स्वतः हेच प्रश्न भारत नाना भालकेंना आणि भगीरथ भालकेंना विचारत होते. मग आज तेच प्रश्न त्यांना विचारल्यावरती लाज वाटण्याची, भीती वाटण्याची, घाबरण्याची गरज काय? सर, सत्ता नसताना त्यांना त्यांच्यासोबत उघड जाणारा, अजितदादाच्या सभेमध्ये मारहाण झेलणारा किरण गोडके कार्यकर्ता आहे. आणि सत्ता आल्यानंतर ज्यावेळी संपूर्ण जिल्हा अभिजित पाटलांच्या मागे फिरत होता त्यावेळी प्रश्न विचारून सगळ्यात पहिला सत्तेला लाथ मारून बाहेर पडणारा कार्यकर्ता किरण गोडकेच आहे. त्यामुळं जर मी विकलो गेलो असतो, सगळ्यांना माहितीये अभिजित पाटलाचं नेतृत्व काही प्रेमानं उभारलेलं नाहीये. बिगर पैशाचा कार्यकर्ता अभिजित पाटलापाशी येत नाही. म्हणजे डिजिटल लावण्यापासून ते कार्यकर्त्याच्या पेट्रोल पर्यंत त्यांना जर पैसे नाही दिले तर कार्यकर्ता यांच्या शेजारी सुद्धा उभारत नाही. ही यांची गाव लेवलची परिस्थिती आहे. आज ते जे सांगतायत की यांनी मला पैसे मागितले, त्यांनी मला पैसे मागितले, यांच्याकडे पैसे मागणाऱ्यांना विकत घेतलं जातं आणि विकले न जाणाऱ्यांना अडकवलं जातं. ही आजपर्यंतची परिस्थिती आहे. आणि किरण गोडके या विठ्ठलच्या रणसंग्रामातला पहिला बळी नाहीये. याच्या आधी खंडणीचे, अपहरणाचे गुन्हे दाखल केले गेलेले आहेत. त्याच्यातूनही कामगार सभासद बाहेर पडलेले. सगळ्यात महत्वाचं आहे की कामगारांच्या, सभासदांच्या, कारखान्याच्या प्रश्नावरनं तिळमात्रही इकडं न हलणं हा आमचा बाणेदारपणा त्यांना नडतो. पुण्यामध्ये उपोषण तुम्ही केलं बरोबर, आणि 6 ते 7 दिवसामध्ये ते उपोषण तुम्ही सोडलं असं जाहीर केलं, पत्रकार परिषद घेतली बरोबर. त्यानंतरही जे संतोष भालेराव होते त्यांनी उपोषण चालू ठेवलं. मग हे असं कसं काय झालं? तुम्ही तर एकत्र होते ना सगळे. एक संतोष अप्पा भालेराव हे कारखान्याचे व्यापारी आहेत, केमिकल सप्लायर. त्यांचं जवळपास 80 लाख रुपयांचं बिल आहे अशी त्यांची मागणी होती. दुसरं, ज्या कामगारांचे पैसे म्हणजे त्यांची ग्रॅज्युइटी असेल, रिटायरमेंटचे पैसे असतील आणि थकीत जवळपास 32-33 महिन्याच्या पगारी आहेत, त्या पगारी, हे 3 मुद्दे. आणि चौथा मुद्दा आहे तोडणी वाहतूकदारांचे जे काही पैसे बँकेनं परस्पर कपात करून घेतलेले आहेत किंवा कर्जाची परस्पर काढलेली होती, त्या 4 मुद्द्यांवरती आम्ही बसलो होतो. प्रामुख्यानं माझी मागणी ही कामगारांचे पैसे दिले पाहिजेत तर संपादिकर. दुसरी गोष्ट, कारखान्याला 347 कोटी रुपयांचे जे काही पैसे मिळाले त्याचं काय, हा मुद्दा होता. मी 7व्या दिवशी उठलो, त्याचं कारण आहे माझी प्रकृती स्वास्थ्य अतिशय ढासळलेलं होतं. माझी शुगर 30 वरती आली होती. त्यामुळे मला तत्काळ उपचार घेण्याचा सल्ला, डॉक्टरांनी उपचार घ्यायला नकार दिला. मला सगळ्या कर्मचाऱ्यांनी विनंती केली की आपण लढाई 1000 वेळा लढू, परंतु तुमच्यापेक्षा जास्त महत्वाचं काही नाही. त्याही वेळी मी थांबवतो, जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही. त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास कारखान्याच्या वतीनं, कारखान्याचं जे काही मंडळ आमच्याकडे आलं प्रतिनिधी, त्यांच्याकडून 50% रक्कम कामगारांची त्या दिवशी द्यायचं त्यांनी जाहीर केलं. हे माझ्यासोबतच्या काही कर्मचाऱ्यांनी मान्य केलं, काही कर्मचाऱ्यांनी अमान्य केलं. परंतु कर्मचाऱ्यांनी मान्य केले असल्यामुळे आणि सगळ्यांनी एकमतानं तिथं ठरवलं की आपण हे उपोषण माघार घ्यायला हरकत नाही, कारण 7वा दिवस आहे, 50% रक्कम मिळते. 15 दिवसामध्ये कामगारांची बैठक घेऊन इतर प्रश्नांवरती तोडगा काढू आणि उर्वरित 25% रक्कम ही नोव्हेंबर महिन्यामध्ये देऊ, असं लेखी आश्वासन मला मिळालेलं आहे. त्यामुळे मी यश न मिळता जर उपोषण सोडलं असतं तर तो माझा मूर्खपणा किंवा मी तिथं भेटलो गेलो असा आरोप करतात. 6 कोटी रुपयांची रक्कम या कर्मचाऱ्यांना त्या उपोषणातून मिळाली. मी उठल्यानंतर काही कर्मचारी आणि व्यापारी संतोष भालेराव यांनी हे उपोषण सातत्यानं सुरू ठेवलं. काही घटना अशा होत्या की ज्यामध्ये त्यांना त्या मागण्या ज्या आहेत किंवा कारखान्याकडून जो प्रस्ताव आला तो त्यांना मान्य नव्हता. त्यांनी उठलंच पाहिजे असं मी म्हणू शकत नाही, कारण तो त्यांचा लढा माझा लढा एक आहे. कारखाना टिकला पाहिजे आणि सगळ्यांच्या हक्काचे पैसे त्यांना मिळाले पाहिजे. त्यामुळं ज्यांना मान्य होतं ते उठले, ज्यांना मान्य नव्हतं ते थांबले. परंतु मी या ठिकाणी आवर्जून नमूद करतो की संतोष अप्पा भालेराव हे आमचे सहकारी आहेत. त्यांचंही उपोषण संवैधानिक मार्गाने आहे, ते त्यांचा हक्क मागतात. त्यांना माझ्यानंतर जवळपास एक 8-9 दिवस उपोषण चाललं. या 9 दिवसाच्या उपोषणानंतर फलित काय, हा प्रश्न तुम्ही आजपर्यंत कधी विचारलाय नाही. तर संतोष अप्पा भालेराव यांना 15 लाख रुपये रक्कम कालपर्यंत जे अभिजित पाटील म्हणायचे की या कारखान्याचं संतोष भालेराव यांचं देणंच नाही, त्यांनी 15 लाख रुपये दिले. पण मागं बसणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा काय मिळालं का? माझी संवेदना, माझी नैतिकता आणि माझी बांधिलकी ही माझ्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांची आहे. माझ्या उपोषणातून कर्मचाऱ्यांना 50% रक्कम मिळवून दिली, हे माझं यश आहे. परंतु त्यानंतर कर्मचाऱ्यांना बसवून सुद्धा काय मिळालं हा प्रश्न या ठिकाणी विचारला गेला पाहिजे. मी 7 दिवस बसलो, परंतु यश मिळाल्याशिवाय उठलो नाही, माघार घेतली नाही. त्यानंतर भलं उपोषण इतके दिवस चाललं, त्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या हक्काचा लढा लढलाय. 100% मी त्यांच्या सोबत आहे. अजूनही या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी आपलं आंदोलन सुरू ठेवलेलं आहे, काही संपलेलं नाही. अजूनही या मागण्या आम्ही मांडत राहू, लढत राहू. अजून परत वेळ आली आमच्या उपोषणात तर परत एकदा बसू.
पण ते लढत असताना तुम्ही लढलाच का किंवा लढूच नये असं म्हणता येणार नाही. ज्यांना प्रस्ताव मान्य होता ते उठून आले, ज्यांना प्रस्ताव मान्य नव्हता ते बसून राहिले. परंतु बसून राहिल्यानंतरही कुठल्याही प्रकारचं यश त्या उर्वरित आंदोलनातून मिळालं असं मला वाटतं. यश मिळायच्या आधी मी तिथून उठलो असतो किंवा मी निघून आल्यानंतर सुद्धा त्यांच्या लढ्यातून जर अजून 10-20% किंवा राहिलेली 25% रक्कम मिळाली असती तर किरण घोडकेने आंदोलन फोडलं किंवा किरण घोडके फोडण्यासाठीच आला होता हे म्हणता आलं असतं, मॅनेज झाला म्हणता आलं असतं. परंतु नाही जे 50% मिळवून दिले त्याच्या व्यतिरिक्त यश काय मग? ठीक आहे, किरण घोडके उठून गेला. उर्वरित 17 दिवसामध्ये 17 दिवसांचं त्यांचं टोटल उपोषण झालं. माझे 7 दिवस सोडले तर माझ्या व्यतिरिक्त 10 दिवस उपोषण कंटिन्यू झालं. 10 दिवसानंतर फक्त संतोष भालेराव यांना 15 लाख रुपये मिळाले. कामगारांना काय मिळालं? तोडणी वाहतूकदारांना काय मिळालं? या प्रश्नाचं उत्तर दिलं गेलं पाहिजे. ज्या कोणाचा आरोप आहे की किरण घोडके मॅनेज झाले किंवा अर्ध्यातून उपोषण करून उठून गेले, मी उठून आल्यानंतर 50% व्यतिरिक्त त्यांनी या उपोषणातून साध्य काय केलं? राहिला विषय मेडिकल कंडिशन माझी अशी होती सर, मी 22 तास जवळपास बेशुद्ध होतो. कंटिन्यू युरिन मधून ब्लड पास होत होतं आणि मला लाईफ टाईमचा शुगर फ्लक्च्युएशनचा प्रॉब्लेम सुरू झाला. म्हणजे साखर माझी सातत्यानं अचानक कमी होते आणि अचानक वाढते. हे माझ्या उपोषणाचा माझ्या शरीरावरती झालेला विपरीत परिणाम आहे. पण कर्मचाऱ्यांची नैतिकता म्हणून माझी जी कर्मचाऱ्यांप्रती नैतिकता, विठ्ठलवरती जे प्रेम आहे, कर्मवीरांच्या विचारांचा जो वारसा आहे, त्या जबाबदाऱ्या मी नैतिकतेने स्वीकारल्याने उपोषणाला बसलो. याच्यातून कुठल्याही कर्मचाऱ्यांना असा जर आरोप केलाय का की किरण घोडकेने आमच्याकडून चहा पिला, किरण घोडकेने आमच्याकडून चहाचा डिझेलचे पैसे मागितले, किरण घोडकेला आम्ही कपडे आहेर दिलेले आहेत, किरण घोडकेला आम्ही काही कुठं दवाखान्याचा खर्च दिलेला आहे, एक पैशाच्याही चहाच्याही मेंढ्यात मी त्या कर्मचाऱ्यांच्या नाही. कारण त्या कर्मचाऱ्यांचे आधीच तालुक्यावरती इतके उपकार आहेत की तेही जर नसते तर ही संस्था चालली नसती. संस्था चालली नसती तर आज माझ्यासारख्या शेकडो लोकांचे संसार आणि आमच्यासारखी स्वाभिमानी लेकरं आज उभारली नसती. त्यामुळे त्यांच्याकडून अजून मला काहीच अपेक्षा नाही. त्यांच्या हक्कासाठी त्यांनी 1000 वेळा मला बोलवू द्या, माझी जीवही गमवायची तयारी आहे. पण माझ्यामुळे त्यांना एक पैशाचा जरी लाभ मिळत असेल तर त्याच्यासाठी मी जीवही गमवायची तयारी ठेवतो. एक त्या बॅग मध्ये काय होतं याची मला पुसटशी कल्पना नव्हती, हे पहिलं माझं स्पष्टीकरण. दुसरी गोष्ट, गुन्हा दाखल होणं हा जर विश्वासार्हतेचा किंवा गैरविश्वासाचा जर भाग असेल, म्हणजे गुन्हा दाखल व्हायच्या आधी किरण घोडकेंची विश्वासार्हता होती आणि गुन्हा दाखल झाल्यामुळे कामगारांच्या मधून, सभासदांच्या मधून किरण घोडकेंची विश्वासार्हता संपली, असा जो संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न चेअरमन यांच्या डोक्यामध्ये होता. वास्तविक पाहता चेअरमन अभिजित पाटील यांच्यावरती जवळपास 13 ते 14 गुन्हे आहेत गंभीर स्वरूपाचे, ज्याच्यामध्ये खंडणी, अपहरण, सरकारचे टॅक्स चुकवणं, वाळूचोरी अशा प्रकारचे आरोप आहेत. हे स्वतः 3 महिने 2017ला कारागृहात राहून आलेले आहेत. आणि राहिला विषय माझ्यावरती जे आरोप झाले, मला तिथं बोलवणारा व्यक्ती हा माझा अतिशय जवळचा मित्र आणि नातेवाईक होता. त्यांनी तिथं बोलावून घेतल्यामुळं मी त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी बसल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, ज्याला कोणाला पैसे घ्यायचे असते किंवा चोरी करायची असते तो दिवसा डावल्या सीसीटीव्ही किंवा गर्दीच्या ठिकाणी जात नाही. एवढी जनता मूर्ख नाही. मला जर पैसे घ्यायचे असते तर तालुक्यामध्ये 1000 जागा आहेत सर, बोललं नाही पाहिजे, परंतु विठ्ठलच्या निवडणुकीमध्ये कोट्यावधींची रक्कम याच किरण घोडकेच्या हातातून अभिजित पाटलांची वाटली गेली. कोट्यावधी रुपयांची रक्कम वाटताना जर सापडली नसेल तर किरण घोडकेला 10 लाख रुपयाच्या आरोपामध्ये अडकवत असताना अभिजित पाटलांनी एवढा विचार करायला हवा. किरण घोडके विकला जात नाही म्हणून अडकवला गेला. आणि दुसरी गोष्ट, ज्या धाडसानं आम्ही लढतोय, खरं तर हेच काम माजी सत्तेमध्ये राहिलेले जेवढे चेअरमन आहेत, संचालक मंडळातील लोक असतील किंवा कारखाना ज्यांच्या याच्यातून उभारलेला आहे त्या कुटुंबांनी, त्या मातब्बर लोकांनी विचारायला हवा. तो प्रश्न सामान्य शेतकऱ्याचं पोरगं म्हणून किरण घोडके उचलून धरताय आणि शेवटपर्यंत टिकून राहताय. कुठल्याही आमिषाला बळी पडत नाही, दबावाला बळी पडत नाही, धमकावण्याला बळी पडत नाही. तर मग याला गप्प कसा करायचा? तर याच्यावरती एखादा खोटा गुन्हा दाखल करायचा, याला जेलमध्ये बसवायचं आणि कारागृहात गेल्यानंतर पोलीस प्रशासनाच्या दबावामुळे किंवा या घटनांना घाबरून किरण घोडके घरातून बाहेर पडणार नाही किंवा पुन्हा प्रश्न विचारण्याचा धाडस किरण सारखी इथली शेतकऱ्याची कुठलीही पोरं करणार नाही, असा यांच्या डोक्यामध्ये विचार होता. पण इथं झालं नेमकं उलट. किरणच्या रक्तातला असणारा स्वाभिमान तुमचे एक खोटे गुन्हे मारू शकत नाही. आज माझ्यावरती माझ्या सभासदांचा, शेतकऱ्यांचा, कर्मचाऱ्यांच्या पोरांचा असणारा विश्वास. तर मी तिथं बसल्यानंतर जी काही आमची चर्चा झाली तुम्ही बघितलं असेल. मी इकडे थोडेही बघत नाहीये, मी कुठल्याही चुळबुळ करताना दिसत नाहीये, माझ्यावर कुठलाही तणाव किंवा भीती नाहीये. मी आलोय, बसलोय, चर्चा करतोय. येताना आम्ही 3 लोक आलोय, आम्ही तिघं गप्पा मारतोय, आम्ही तिघांनी तिथं सूप पिलं. त्याच्यानंतर मला आमच्या चर्चा झाल्या इकडं तिकडं आणि मला असं सांगून बोलवण्यात आलं होतं की कामगाराच्या बैठकीच्या संदर्भात
आमदार अभिजित पाटलांनी एक निरोप दिलेला आहे, त्या संदर्भात भेटायचं आहे. मी जर गपचूप कुठं तर अंधाऱ्या रस्त्याला भेटलो असतो तर मी तिथं काहीतरी स्वार्थ साधायला गेलो असं म्हणता आलं असतं. परंतु माझ्यावरती कुणी बोट उचलू नये म्हणून मी उघड चांगल्या गर्दीच्या ठिकाणी नेहमी भेटत असतो. मी आमदार अभिजित पाटलांनाही आदल्या दिवशी भेटलो होतो मुंबईमध्ये, त्याचेही फोटो सोशल मीडियामध्ये आहेत. म्हणजे मी कधीच भेटी घेताना लपवून किंवा लोकांच्या डोळ्याच्या पाठीमागून काही करत नाही. जे करायचं ते उघड करायचं, कारण आपण चुकत नाही तोपर्यंत आपल्याला घाबरायची गरज नाही. मी आज उत्तर द्यायला तुमच्या समोर आलो कारण मी चुकलो नाही. अभिजित पाटील समोर येत ना, त्याचा अर्थ ते चुकलेले आहेत, त्यांनी चोरी केलेली आहे म्हणून ते येत नाहीत. राहिला विषय, तिथं आम्ही बसल्यानंतर जे माझे जवळचे अतिशय चांगले मित्र आहेत, नातेवाईक आहेत आणि तालुक्यातील एक चांगलं नावाजलेलं नाव आहे त्यांचं, त्यांनी बोलवून घेतल्यामुळे तिथं गेलो. आमची चर्चा झाली आणि त्यानंतर तेच मला सोडायला येणार होते. त्यांच्या गाडीमध्ये बसून मला जायचं होतं, माझी गाडी तिथं नव्हती. मला त्यांच्या गाडीत जायचं असल्यामुळे आता तुम्ही माझ्यासोबत जर माझा एखादा मित्र असेल आणि चला तुम्हाला सोडतो, ही वस्तू घ्या हातात म्हटल्यावरती त्याच्यामध्ये विचार करण्याचं कारण काय? रोज सोबत आहोत आपण. माझ्या या विश्वासाचा गैरफायदा घेतला गेला आणि मला सांगितलं की मी गाडी वळवतो, तुम्ही बॅग घ्या आणि गाडीत बसा. आता त्यांच्याच गाडीत बसायचं. माझ्या जर गाडीत मला बॅग घेऊन जायचं असेल तर तुमची बॅग का उचलावी हा प्रश्न माझ्या मनामध्ये येईल. पण यात किंचितही संशय या ठिकाणी माझ्या मनामध्ये निर्माण झाला नाही, कारण आपण चुका करत नाही तर आपण घाबरायचं काय? माझ्या जर मनात राधेश हॉटेलमध्ये पैसे घ्यायचं असतं तर मी तिथं जाण्यापूर्वी विचार केला असता, इकडे पाहिलं असतं, कोणी मला बघतंय का, कोणी आहे का इथं ओळखीचं, मी यांच्यासोबत बसतो हे बघितलं तर लोकांना काय वाटेल, इथं पैसे घेऊन जाताना लोक मला बघतील का, असे हजार प्रश्न माझ्या मनात आले असते. परंतु माझ्या मनामध्ये कसलंही काळं बेरं नसल्यामुळं मी उघड मनानं ताट मनानं तिथं गेलेलो आहे. जी घटना घडली त्यानंतर सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की मला परत हॉटेलमध्ये येताना सुद्धा मी ताट मनानं एकदम शांत स्वभावानं आलेलो आहे. त्याचं कारण हे की मी चुकलो नाही, मी घाबरणार. 100% त्यांना अपेक्षा होती किरण घोडके गप्प नाही बसला तर कारखान्याचे सगळे घोटाळे बाहेर येतील. पण त्यांचा दुसरा एक गैरसमज इथं खोडून निघाला की तुम्ही कितीही गुन्हे दाखल केले तरी किरण घोडके गप्प बसणार नाही. तुमच्या सगळ्या चोऱ्या, तुमचा सगळा खोटेपणा, तुमच्या सगळ्या लबाड्या या सभासदांसमोर, शेतकऱ्यांसमोर कागदोपत्री पुराव्यानिशी पुढे आणल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही. यापुढचा अजेंडा काय असेल तुमचा? यापुढचा अजेंडा हाच आहे की सभासद शेतकरी जागा झाला पाहिजे, शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत. सभासदाची पोरं जशी माझ्या पोस्टमध्ये किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून 1 कोटी रुपयांबद्दल जितके प्रश्न विचारतात, 1 कोटी रुपयांबद्दल 1 कोटी वेळा जरी विचारलं तरी त्याचं स्पष्टीकरण देणं किंवा त्याचे उत्तर देणं माझी जबाबदारी, माझी बांधिलकी. एक मी स्वतः वकील आहे पेशानं आणि माझा न्याय व्यवस्थेवरती, पोलीस कर्मचाऱ्यांवरती विश्वास आहे. ते जे काही करतात ते त्यांची जबाबदारी असते, त्यांची बांधिलकी असते, त्यांचं कर्तव्य असतं. त्यामुळे त्यांच्यावरती आरोप करणं किंवा टीका करणं हे अजिबात योग्य होणार नाही. एक मला कसल्याही प्रकारचा पोलीस प्रशासनानं त्रास दिला नाही, कारण त्यांनाही माहिती होतं की शेतकऱ्याची पोरं कधीही चुकीच्या मार्गाने लढत नाहीत. शेवटी प्रशासनातली लोकही शेतकऱ्याचीच पोरं, कुठलाही श्रीमंताचा पोरगा पोलिसांमध्ये भरती होत नाही. त्यामुळे त्यांना शेतकऱ्याच्या पोरांची तळमळ आणि कळवळ चांगलीच माहिती आहे. अभिजित पाटलांचा जो हेतू होता की जो गप्प बसत नाही त्याच्या मुंड्यावर करायच्या, जो घाबरत नाही त्याला अडकवायचा, जो सोबत येत नाही त्याला कायमचा संपवायचा, ही मानसिकता त्यांची आहे. ज्यावेळी अभिजित पाटील वाळू चोरत होते, मी वाळू चोर म्हणतोय आता अर्थ लोकांनी गैरसमज घेऊ नये, स्वतः शासनाच्या त्याच्यामध्ये उल्लेख आहे त्यांनी वाळू चोरी केलेली आहे म्हणून वाळू चोर हा शब्द प्रयोग करतोय. तर माझी पुढे नैतिकता परत काढली जाऊ नये म्हणून त्याचं स्पष्टीकरण देतो. त्यांच्यावरती त्याचा गुन्हा दाखल आहे. त्यावेळी सर मी शेतकरी कामगारांच्या प्रश्नावरती कविता लिहित होतो. माझं बळी नावाचं एक शेतकरी समस्येवरचं पुस्तक प्रकाशित आहे. ज्यावेळी हे वाळू काढत होते त्यावेळी आम्ही पुस्तकं लिहित होतो शेतकरी समस्येवरती. ज्यावेळी हे लोकांच्या पोरांना वाळू सारख्या वाईट धंद्याला, वाईट मार्गाला लावून शिक्षणापासून तोडत होते, त्यावेळी मी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून या शिक्षणाच्या गंगेला कायमस्वरूपी चालना मिळाली पाहिजे किंवा या शेतकऱ्याच्या पोरांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून वेगवेगळी आंदोलन उपोषण करत होतो. ज्यावेळी अभिजित पाटलांच्या सोबत नादी लागणाऱ्या पोरांवरती गुन्हे दाखल होत होते त्यावेळी हा किरण घोडके शेतकरी समस्येवरती आणि या विठ्ठलच्या लढ्यावरती भारतनानांना प्रश्न विचारत होता. त्यामुळं याचा काय अधिकार आहे किंवा याला काय कळतं हा प्रश्न विचारण्याआधी अभिजित पाटलांनी विठ्ठलच्या निवडणुकीच्या आधीची सगळी भाषणं बघितली तर त्यात लक्षात येईल की प्रमुख 4 वक्त्यांपैकी किरण घोडके एक स्टार प्रचारक म्हणून त्यांचा वक्ता होता. ज्यावेळी अभिजित पाटलांना लोक दारामध्ये उभा करायला तयार नव्हती त्यावेळी हा किरण घोडके प्रत्येकाच्या दारामध्ये जाऊन सांगत होता की विठ्ठल वाचवायचा असेल तर परिवर्तन घडवावं लागेल. आज त्या परिवर्तनासाठी आम्ही काय काय गमावलं आम्हाला माहितीये. बरं, माझी स्वतःची अपेक्षा ही या घटनेनंतर 1 कोटी रुपये खंडणी घेण्याचा आरोप माझ्यावरती झाला. या आरोपानंतर मला अटक झाली. अटकेनंतर माझ्या बातम्या लावल्या गेल्या. त्या बातमीबद्दल जर तुम्ही बघितलं असाल एक ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ मर्ज केला. ती ऑडिओ क्लिप त्या हॉटेलची आहे का याची शहानिशा कुठलीही न करता
काही पत्रकार बांधवांनी आहे असा ऑडिओ व्हिडिओ चालवला. तो ऑडिओ मर्ज केलेला आहे, मॉर्फ केलेला आहे. आणि त्या हॉटेलची जर तुम्ही माहिती घेतली तर तो कॅमेरा आहे तो फक्त व्हिडिओ कॅमेरा आहे, त्याचं ऑडिओ रेकॉर्डिंग होतच नाही. त्याला वेगळा आवाज त्या कॅमेऱ्यातल्या व्हिडिओला त्या दिवशीच्या जोडला गेला आणि तो व्हायरल केला गेला बदनामीच्या हेतून. आता ते कोर्टाच्या ह्याच्यासमोर येईलच की बाबा मॉर्फ केलेला व्हिडिओ ऑडिओ तुम्ही कोर्टासमोर सबमिट करू शकत नाही. तुम्हाला पुरावे सादर करताना तुम्हाला तंतोतंत खरे पुरावे द्यावे लागतील. लोकांना तुम्ही फसवू शकता, न्याय व्यवस्थेला नाही. म्हणूनच मी एवढ्या शांततेनं या लोकांना फेस करतोय. दुसरी गोष्ट, ही सगळी घटना घडल्यानंतर ज्यावेळी आम्हाला अटक झाली, माझी बदनामी झाली, मला त्रास झाला, मला 40 दिवस कारावासात राहावं लागलं, जेलमध्ये राहावं लागलं, माझ्या कुटुंबाला त्रास झाला, मानसिक शारीरिक आर्थिक माझं प्रचंड नुकसान झालं. पण या नुकसानातून सभासदांच्या, शेतकऱ्यांच्या, कामगाराच्या आणि कारखान्याच्या प्रगतीवरती काय परिणाम झाला का? तर अजिबात नाही. किरण घोडकेवरती आरोप झाला, किरण घोडकेला जेल झाली, किरण घोडके बदनाम झाला, किरण घोडकेच्या घरच्यांना त्रास झाला आणि किरण घोडकेचं आर्थिक मानसिक नुकसान झालं. पण मी उत्तर देतोय किंवा नाही दिली तर यांना माझ्या सभासदाची, शेतकऱ्याच्या, कामगाराच्या कुठल्याही प्रश्नावरती कसलाही डायरेक्ट इफेक्ट होत नाही. पण अभिजित पाटलासारख्या चेअरमन या पदावरती बसलेल्या व्यक्तीनं जर त्यांना विचारलेले प्रश्न टाळले, अभिजित पाटलाच्या 347 कोटीच्या चोरीने 100% कारखान्याचं नुकसान झालंय, सभासदांचं नुकसान झालंय, शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, कामगारांचं झालंय. अभिजित पाटलांच्या कोजन डिस्लरीच्या आलेल्या नफ्यातून हाणलेल्या पैशातून 100% कारखान्याचं नुकसान झालंय, सभासदांचं झालंय, शेतकऱ्यांचं झालंय, कामगारांचं झालंय. अभिजित पाटलांनी जे काही एचएनटीचे पैसे ऍडव्हान्स वाटायला ह्या कारखान्यावरती करण्याचा हा म्हणून डोंगर उभा केलाय, त्या डोंगराचा बोजा या सभासदांच्या, शेतकऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या घरावरती, कुटुंबावरती पडलेला आहे. किरण घोडके लाख नालायक असेल, किरण घोडके लाख नीच असेल, पण किरण घोडकेच्या प्रश्नाची उत्तर जेवढी तुम्ही मागताय त्या प्रश्नातून तुमच्या संसाराला काय आधार लागणार आहे का? तर अजिबात नाही. परंतु ज्या व्यक्तीला तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे, 347 कोटीचं झालं काय हा प्रश्न विचारला पाहिजे. कोजन डिस्लरीचं आलेलं, इथेनॉलचं आलेलं पैसे गेलं कुठं हे विचारलं पाहिजे. जे काही पाठीमागच्या 3-4 वर्षामध्ये आपण पैसे कमवले, आणले, कर्ज केलं, त्याचं झालं काय? हा तुमच्या माझ्या संसारावरती परिणाम करणारा प्रश्न आहे. मला 10 वेळा तुम्ही प्रश्न विचारा, मी 10 वेळा उत्तर देतो. पण अभिजित पाटलांनी प्रश्नाची उत्तरं नाही दिल्यानं तुमचं नुकसान होत आहे, माझं एकट्याचं नाही. त्यामुळं प्रश्न विचारताना मला जसे विचारताय, माझ्या आज मी बघतोय सर सोशल मीडियामध्ये अभिजित पाटलाकडे पगारीवर कामाला जी पोरं ठेवलेले आहेत ती लोक सोडल्यास एकही लोक निगेटिव्ह बोलत नाहीत. त्यांना माहिती माझे प्रश्न बरोबर आहेत. मी म्हणतो किरण नालायक असेल, किरण हरामखोर असेल, किरण नीच असेल, पण किरणच्या या वागणुकीनं तुमच्या संसारावर फरक किती पडतोय त्या आधारावरती तुम्ही त्या प्रश्नावरती चर्चा करा. किरणवरती रोज जरी खरे पडले, रोज शिवाय दिल्या, तुम्हाला काहीच फायदा नाही. पण अभिजित पाटलाला एक प्रश्न विचारल्यानं आपली संस्था वाचू शकते. अभिजित पाटलाला एक प्रश्न विचारल्यानं तुमचे माझे प्रश्न सुटू शकतात. खरं जर सांगायचं झालं सर, कागदोपत्री तुम्ही सगळे आम्ही तुम्हाला माहिती देईनच, परंतु अभिजित पाटील सत्तेत आल्यापासून भारत नाना बालकेंचा 2002 ते 2020 हा 18 वर्षाचा काळ आणि अभिजित पाटला 2022 ते 25 चा 3 वर्षाचा काळ, हा कर्जाच्या बाबतीत प्रचंड प्रगती अभिजित पाटलांची आहे. म्हणजे भारत नानाने 18 वर्षामध्ये जेवढं केलं तेवढं यांनी 2-2.5 वर्षामध्ये कर्ज करून दाखवलं. हे यांच्या सहकारातल्या अभ्यासाचं उदाहरण आहे. दुसरी गोष्ट, आज माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 1150 कोटी रुपयांपेक्षा जास्त, आता हे पैसे गेले कुठं याची जर माहिती घ्यायची असेल तर तुम्ही एक फेरफटका माढा मतदारसंघातून मारून यावा, ज्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की जी गंगा आज सीना माड्याला पूर आलाय, परंतु याच्या आधी पैशाचा पूर माड्यातल्या लोकांनी पाहिला. तो पैसा आला कुठून? आज पंढरपूरमध्ये एवढे मोठे मोठे कार्यक्रम घेतले जायचे, तो पैसा यायचा कुठून? गावोगावी डिजिटल स्वखर्चातून वाटले जायचे, तो पैसा आला कुठून? एवढे मोठे कार्यक्रम घेतले, जेसीबी आणल्या, गुलाल उधळला, हे केलं, ते केलं, मोठमोठे सेलिब्रिटी आणले, कोट्यावधी रुपयांचा खर्च त्या कुठले तरी महाराज आणले होते त्यांच्यावरती केला, प्रदीप जोशी महाराजांवरती. पण त्या महाराजांना जेवढं आय थिंक 35 लाख रुपये प्रति दिवस त्यांची फी होती. इतके पैसे घालवणारे अभिजित पाटील आज कामगारांच्या 15-20 हजार रुपयाच्या पगारीसाठी त्यांचा नरडीचा घोट घेत आहेत. जोपर्यंत संस्थेचा पैसा आला तोपर्यंत त्यांनी असा उधळला, पण ज्या दिवशी पैसा संपला त्या दिवशी हे हाताची घडी घालून या शेतकऱ्यांच्या मुद्द्याबरोबर काम करतात. आज माझ्या डिजिटल लागले दिसणार नाहीत, आज पंढरपुरात डिजिटल दिसणार नाहीत, आज कार्यक्रम दिसणार नाहीत, कारण विठ्ठलचा आलेला कर्जाचा पैसा संपलेला आहे. अभिजित पाटलांना लोक जी धाडसी चेअरमन, धाडसी आमदार म्हणतात, ते धाडस विठ्ठलच्या कर्जाच्या उसण्या पैशावरचं होतं. पैसे संपले की धाडस संपतं, एवढं या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं. हे सगळे पैसे आमदारकीमध्ये व्यर्थ उधळलेले, स्वतःच्या स्वार्थासाठी माझ्या शेतकऱ्यांच्या संस्थेवरती आर्थिक बलात्कार करायचं काम या ठिकाणी झालं. आज प्रश्न का विचारतो तर तुम्ही चोऱ्या करताना दिसला,
म्हणून तुमच्यापासून आमदारकीच्या वेळीच बाहेर पडलो. विधानसभेच्या वेळची जर माझी भाषण ऐकली असतील तर आवर्जून सर आणखी एकदा तुम्ही बघा ती की त्यावेळी सुद्धा विठ्ठलवरती कर्ज झालंय एवढी एकच मागणी घेऊन मी यांना विरोध केलेला आहे. तुम्ही आमदारकीला ज्या मुद्द्यांवरती माड्यामध्ये लढताय त्याच विठ्ठलचा पाया किती कमकुवत आहे हे दाखवायसाठी मला माड्यामध्ये जाऊन प्रचार करावा लागला. आणि मी प्रचार कोणाचा केला तर या कारखान्याला 347 कोटी रुपये ज्या अर्थमंत्र्यांनी मदत केली त्या अजितदादांच्या पक्षाचा केला. कारण ज्यावेळी कोणी पैसे द्यायला तयार नव्हतं, ज्यावेळी कारखाना पूर्णपणे बुडलाय असा आरोप होता, संपलाय आता असं वाटत होतं, त्यावेळी सन्माननीय अजितदादांनी कारखान्याला मदत केली, संजीवनी दिली, म्हणून अजितदादाच्या पक्षाचं काम केलं. परंतु ज्या पवार साहेबांच्या सोबत आम्ही काम केलं, ज्या पवार साहेबांचा पक्ष फुटला असताना कोणी सोबत नसताना अजित पाटलांच्या सोबत आम्ही सगळे राबलो, त्या पवार साहेबांनी कारखान्याच्या याला कुलूप लागल्यानंतर 10 कोटी रुपयांची आर्थिक मदत अजित पाटलांना दिली नाही. त्या अजित पाटील त्यांच्याकडून उभारले, पण ज्यांनी मदत केली त्या अजितदादांवरती आरोप केल्यानंतर म्हणजे स्वतः किती कर्तृत्व शून्य आहेत आणि किती एखाद्यानं केलेल्या उपकाराची कृतज्ञता यांच्या मनामध्ये आहे हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. ज्यांनी 347 कोटीची मदत केली त्या अजितदादांना ऐनवेळी पलटी देऊन परत येणारे अजित पाटील, आणि ज्यांनी आर्थिक अडचणीत असताना संस्था किंवा पक्ष अडचणीत असताना ज्यांनी मदत केली त्या संस्थेला, त्या विठ्ठल परिवाराला 10 कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्याची दानत पवार साहेबांनी दाखवलेली आहे. तर आज पवार साहेबांचा पट्ट्या म्हणून फिरणाऱ्या अजित पाटलांनी भाजपमध्ये ऐनवेळी जाण्याचा निर्णय का घेतला याच्या सुद्धा पडद्याच्या घडामोडींच्या मागचा किरण घोडके स्वतः साक्षीदार आहे. योग्य वेळी ते सुद्धा नाही. आजपर्यंत अजित पाटील यांचा इतिहास जर बघितला तर सुरुवातीला वाळूच्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्यांच्या पाठीत त्यांनी खंजर खुपसलेला आहे. तुम्ही जर पाठीमागं लोकांमध्ये जर माहिती घेतली तर वाळूमध्ये यांच्यासोबत जे लोक होते त्यांच्या प्रत्येकाच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. यांच्यासोबत काम करणाऱ्या पोरांची आज काय परिस्थिती आर्थिक, तर यांच्यासोबतची सगळी पोरं कर्जबाजारी होऊन लयाला लागली, त्यांच्या उतार्यावरती बोजे चढवले गेले, ते पोरांवरती गुन्हे दाखवून त्यांचं आयुष्य खराब झालं. त्यांची भविष्य काय येतात काहीच नाही. ज्यातून जिथून ज्या गावातून यांनी वाळू काढली त्या गावामध्ये दमदाटी दडपशाही करून त्या लोकांना, तिथल्या शेतकऱ्यांना प्रचंड त्रास देऊन त्यांचं नुकसान करून या माणसानं त्यांनाही जगणं मुश्किल करून टाकलं होतं. त्याच्यानंतर जर पुढचं बघितलं, ज्या सरकारच्याकडून टेंडर घेत होते वाळू चोरीचे त्या सरकारला सुद्धा टॅक्स चुकवून सरकारचे पैसे बुडवण्याचं काम केलेलं आहे, सरकारच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. ज्या किरण घोडके सारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या पोरांनी यांच्या पाठीमागं सुरुवातीला ताकद उभा केली, लोक यांना वाळू चोर म्हणत असताना आम्ही सहकाराचा नवा चेहरा म्हणून यांना पुढे घेऊन आलो, त्या पोरांना सुद्धा प्रश्न विचारल्यावरती मुंड्या मुरगळण्याचं, त्यांच्या पोटावरती मुंडीवरती पाय देण्याचं, पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं आणि आम्ही झालो सर्वसामान्य. परंतु ज्या पवार साहेबांनी यांना सामान्य कार्यकर्ता ते मोठा नेता ही जी इमेज मिळवून दिली पक्षाच्या सुरुवातीच्या काळाला, ज्यावेळी त्याच पवारांच्या पाठीत खंजीर खुपसून ऐनवेळी हे भाजपमध्ये काय गेले याची कारण बरीच आहेत. आणि या विठ्ठलच्या सभासदांना कारखान्याच्या गोडाऊनला सील लागलं म्हणून मला भाजपमध्ये जावं लागतं हे जे सांगितलं ते दादांना खोटं आहे. त्याच्याही बऱ्याच गोष्टी आहेत, त्याही मी योग्य वेळी परत पुढे आणेन. परंतु ज्या विजयसिंह मोहिते पाटलासारख्या राजहंसानं आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे आरोप प्रत्यारोप न करता राजकारण केलं, त्या विजयसिंह मोहिते पाटलांबद्दल हा माणूस काय लेवलला जाऊन बोलतो. कालच मी पत्रकार परिषदेमध्ये एक स्क्रीनशॉट दाखवला. भगीरथ दादा भालके यांच्या वरती त्यांचा एकेरी उल्लेख करणं, भैया म्हणणं असेल, त्यांच्या गाडीवर दगड टाकू सारखे वक्तव्य कार्यकर्त्यांना सोशल मीडियामध्ये टाकायला लावणं असेल. बबन दादा सारखा ज्येष्ठ नेता, आज त्यांचं वय काय आहे, त्यांचं विधान भवनातला कार्यकाळ किती वर्षांचा आहे, राजकारणामध्ये मला घुसायचं नाही, परंतु बबन दादा सारख्या ज्येष्ठ नेत्यावरती एकेरी भाषेमध्ये उल्लेख करणं किंवा त्यांच्यावरती चढा उडा ही भाषा वापरणं, ही भाषा ही शिकवण अजित पाटलांच्या रक्तात असेल, आमच्या रक्तात नाही. आजही आम्ही नैतिकता सोडलेली नाही. सभासदांच्या पाठीमध्ये यांनी खंजीर खुपसलेला आहे, तसाच धैर्यशील मोहिते पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे, फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे, अजितदादाच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. त्यामुळं या माणसाचा इतिहासच आहे, लोकांना फसवायचं, लोकांना बुडवायचं, लोकांचा वापर करायचा आणि लोकांच्या मुंड्या मुरगळायच्या. आता कारखाना चालेल का आता ह्या वर्षी विठ्ठल कारखाना चालेल? एक 3500 रुपयांची जी काय वल्गना केली तो दर ते देतील अशी मला स्वतःला अपेक्षा आहे आणि त्यांनी दिलाच पाहिजे. एक दिलेल्या शब्दाला जागलं पाहिजे. 3500 रुपये दिल्यानं किती रुपयांचा तोटा होतो हे त्यांनाही चांगलं ज्ञात आहे, माझ्या सभासदांना सुद्धा ज्ञात असलं पाहिजे. सध्या विठ्ठलची परिस्थिती अशी आहे की विठ्ठल सध्या कायमस्वरूपी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. माझ्या माहितीप्रमाणे विठ्ठलचा हा कदाचित अखेरचा हंगाम असू शकतो, कारण पुढच्या हंगामाच्या आधी निवडणूक होते. हा पट्ट्या 2 पर्याय घेऊन चालतोय समोर. एक, प्रचंड कर्ज केलंय म्हणजे दुसऱ्या कोणी कारखान्यावरती येण्याचं धाडस करू नये,
आणि दुसरी गोष्ट, आता इतकं कर्ज झालं की पुन्हा चालवणं शक्य नाही. पुढच्या निवडणुकीमध्ये हे स्वतःच पळ काढतील आणि कारखाना वाऱ्यावर सोडून देतील. म्हणजे आज जे छाती पडून सांगतात माझ्या आबानी हे केलं, माझ्या आबानी ते केलं, 35 दिले, बंद पडल्याला चालू केला, तात्पुरता बंद पडलेला कारखाना चालू करून कायमचा बंद पडण्याचा इतिहास अभिजित पाटील करतील. ही विठ्ठलच्या इतिहासाची पुनरावृत्ती फक्त तात्पुरती बंद होती, परंतु अभिजित पाटलांची जी दिशा आहे, जी काम करण्याची पद्धत आहे, एवढा शेवटचा हंगाम असू शकतो असं मला वाटतं. कारण 1100-1150 कोटींचं कर्ज आहे. एनसीडीसी हा शेवटचा पर्याय आहे आपल्या देशातला, की आता कारखान्याला याच्यापेक्षा पुढची कुठली संस्था कर्ज देऊ शकत. आता आपल्याला जर कर्ज घ्यायचं असेल तर युनो वगैरे बाहेरच्या आंतरराष्ट्रीय देशातून फंडिंग गोळा करावं लागतं. आणि कारखान्याची परिस्थिती पाहता कोणी 10 रुपये सुद्धा घुसणं देणार नाही, ही अभिजित पाटलाची बाजारातली पद. मग आता हे जे व्यापारी किंवा कामगार उपोषण किंवा पत्रकार परिषद घेतात यांना पैसे मिळतील? एक, पैसे मिळतील नाही मिळतील हा प्रश्न मुळात चुकीचा आहे. पैसे घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही ही आमची भूमिका आहे. पैसे देण्याची जबाबदारी त्यांची, त्यांची सगळ्यात वाईट सवय आहे रडगाणं गाणं. मला आश्चर्य वाटतं या माणसाचं. चंद्रभागेच्या निवडणुकीवेळी कल्याणराव काळेंवरती आरोप करायचे की प्रत्येक वेळी रडतोय, प्रत्येक वेळी वळतोय, सांगतोय संस्था नव्हे काय, संस्था अडचणीत आहे हे ते. आज हा माणूस रडतोय की ह्यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, भारनाने असं केलं, भगीरथ दादांनी तसं केलं, कल्याणराव काळेंनी असं केलं, गणेश पाटलांनी तसं केलं. तुम्ही काय केलं हे मला सांगा, हे आम्हाला ऐकायचं. मागच्या 18 वर्षामध्ये काय काय झालं त्याच्यामुळे तर सत्ता परिवर्तन करून तुमच्या ताब्यात सत्ता दिलेली. आता 3 वर्षात तुम्ही काय केलं हे का सांगत नाही. आज पण महात्मांनी कर्ज काढलं, भगीरथ दादांनी संस्था बंद पाडली. हे आता रडगाणं बंद करा. कालपर्यंत ज्या लोकांवरती तुम्ही आरोप करत होता त्यांच्यापेक्षाही वाईट परिस्थिती तुमची झाली. त्यांनी 2 रुपये घेतले असतील, तुम्ही 6 रुपये केलेले आहेत. त्याची उत्तर सभासदांना दिली पाहिजे. आणि सगळ्यात वाईट गोष्ट सर मला अशी वाटते, आम्ही जी सुरुवातीची टीम विठ्ठलच्या परिवर्तनाचा पाया होतो, जे लोक भारतमानाला किंवा सत्तेला प्रश्न विचारत होते की या पैशाचं काय झालं, कारखाना वाचला पाहिजे या भूमिकेतनं सगळे अभिजित पाटलाकडे गेले. पण 30 लोक आज चोराच्या दावणीला बांधले गेलेले आहेत. आज अभिजित पाटलाच्या सोबतच्या लोकांनी विचारलं अभिजित पाटलांना, आबा कर्ज किती आहे, आबा किती रुपयांचं कर्ज आपण फेडलंय, आबा आज आपण किती नवीन कर्ज काढलंय. संचालकांना तर फास घेऊन मारावं लागेल एवढी वाईट परिस्थिती केलेली आहे. संचालकांच्या उतार्यावरती कोट्यवधी रुपयांचा बोजा आहे. आणि सगळ्यांना या ठिकाणी आनंदानं सांगतो, अभिमानानं सांगतो की संचालक पद फक्त 5 वर्षासाठी असतं आणि कर्ज मात्र नील करेपर्यंत असतं. अभिजित पाटलांच्या आजपर्यंतचा इतिहास बघला तर ते काही कर्ज नील करण्याच्या मानसिकतेनं तिथं आलेले असं मला वाटत नाही. संस्थेची चिमणी सुद्धा ठेवायची नाही या मानसिकतेतून अभिजित पाटील सध्या त्या कारखान्याला चाटून, पुसून, ओरबडून, धुवून, अगदी इथेनॉल धुवून खातात म्हणलं तर हरकत. एवढी वाईट परिस्थिती संस्थेची आहे. उद्या सभा आहे, त्या सभेबद्दल काय थोडं? एक वार्षिक सभेची सर विठ्ठल कारखाना असेल किंवा महाराष्ट्रातला सहकार बनण्याचं कारण आहे वार्षिक सभा. या वार्षिक सभांमध्ये काय असतं, उद्या जर त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथल्या त्यांच्या आलेल्या कार्यकर्त्यांना विचारलं, तिथं प्रामाणिक सभासदांना बोलू दिलं जात नाही, त्यांची मुस्करदाबी केली जाते, त्यांना दमदाटी केली जाते, आरेरावी केली जाते, मानहाण केली जाते. ही परिस्थिती कारखान्यावरची. आणि जो कोणी खरं बोलायला जाईल त्याला तिथं अडचण आणायचं, त्रास द्यायचा, मारायचं, धमकवायचं, हाकलून द्यायचं. आणि त्यांची जी लोक आहेत ती पुढे बसलेली असतात. उद्या जर त्यांना विचारलं कारखाना ऐकू द्या का, मंजूर. तुमच्या वडिलांचं नाव बदलू द्या का, मंजूर. तुमच्या उतरावर कर्ज काढू द्या का, मंजूर. या मानसिकतेची लोक समोर आणून बसवली जातात. त्यांच्याच कार्यकर्त्यांना बोलवून कार्यकर्त्यांचा मेळावा घेतल्यासारखी ही वार्षिक सभा जर घेत असाल तर त्या वार्षिक सभेला आधार काय राहतो, अर्थ काय राहतो. तुम्हाला वार्षिक सभा घ्यायच्यात ना तर तुम्ही त्या खुल्या मनानं, मोकळ्या मनानं घ्या. खरे जे सभासद आहेत त्यांना तिथे एंट्री मिळाली पाहिजे. मोकळे कार्यकर्ते कशाला आणताय, मी स्वतः जात नाही. जे सभासद आहेत त्यांना पाठवू आपण, पण त्या सभासदांना मुक्त, भयमुक्त वातावरणामध्ये प्रश्न विचारता आले. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, वार्षिक सभा असते कशासाठी तर संचालक मंडळानं खरं संस्थेची परिस्थिती सांगण्यासाठी. आता उद्या हे किती खरं बोलतायत हे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या लक्षात येईल. अभिजित पाटलांना माझं जाहीर आव्हान आहे, उद्या न रडता, न गहिवर घालता, न भावनिक करता, न भाषण करता संस्थेची खरी आर्थिक परिस्थिती छातीवरती हात ठेवून तुमच्या आई वडिलांचं स्मरण करून त्यांच्या प्रामाणिकपणानं तुम्ही सांगावं की कारखान्याची आजची आर्थिक परिस्थिती काय. नाही सांगू शकत कारण तो प्रामाणिकपणा, ते धाडस तुमच्यात नाही. त्याचं कारण आहे तुम्ही चोऱ्या केलेल्या, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. 350 कोटीचा हिशोब उद्या डोबळ मानायला सांगतील, 50 इकडे गेले, 20 तिकडे गेले, 10 तिकडे गेले. तुम्ही श्वेतपत्रिका काढा. अभिजित पाटलासारखा महाराष्ट्रातल्या सहकारातला एक चमकता उगवता तारा, एक प्रचंड प्रामाणिक तरुण नेतृत्व, ही जी इमेज आहे ती महाराष्ट्रात नाही तर जगभर झाली पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. त्यासाठी यांनी काय केलं पाहिजे. आज किरण मोडके कोणाच्या तर चांगल्यावर आरोप करताय असं म्हणताय, कामगार कोणाच्या तर चांगल्यावर आरोप करतोय असं म्हणताय.
कल्याणराव काळे असतील, भगीरथ बालके असतील, गणेश पाटील असतील, युवराज पाटील असतील किंवा त्यांचे बाकीचे कोणी उरलेले विरोधक असतील, ते प्रश्न जे विचारतायत की अभिजित पाटील चूक करतायत, अभिजित पाटील कारखान्यावर कर्ज वाढवतायत, हा जो आरोप आहे असं म्हणताय, या सगळ्यांची तोंड बंद करण्याचा एकच प्रश्न, एकच उत्तर आहे. तुम्ही सरळ कारखान्याच्या हिशोबाचा एक व्हाईट पेपर, श्वेतपत्रिका काढा, हाना त्या गणेश पाटलाच्या तोंडावर, हाना किरण मोडकीच्या तोंडावर, हाना त्या कर्मचाऱ्यांच्या तोंडावर, हाना कल्याणराव काळेच्या तोंडावर, हाना भगीरथ बालकेच्या तोंडावर, आणि कशाला परत प्रश्न विचार. परंतु ज्या अर्थी तुम्ही हिशोब देत नाही त्या अर्थी 100% चोराच्या मनात चालणं आहे. तुम्ही चोऱ्या केलेल्या, तुम्ही लुबाडलेला आहे, तुम्ही बुडवलेला आहे आणि तुम्ही संस्थेला फसवलेलं आहे. त्याच्यामुळे तर तुम्ही घाबरताय. आणि सगळ्यात महत्वाचं या सगळ्या प्रकरणांपेक्षा सर, उद्याच्या वार्षिक सभेत मला 2 गोष्टींची अपेक्षा आहे. 347 कोटीचा हिशोब अभिजित पाटील देऊ शकत नाहीत हे मी आत्मविश्वासाने सांगतो, पण अभिजित पाटील देऊ काय शकतात त्याची तरी उत्तरं द्यावी. एक, टोटल कर्जाचा आकडा किती. दुसरी गोष्ट, तुमच्या पाहुण्या रावळ्यांना जे काही कारखान्यामध्ये आणून दत्तक घेतलेला आहे त्यांच्या पगारी इतके किती आहेत, त्यांचं काम काय, आणि हे येण्याआधी त्याच जागेवरती त्या अधिकाऱ्याला किती, म्हणजे XYZ ठिकाणची जागा आहे, त्या जागेला भारतनानांच्या काळामध्ये, भगीरथदादांच्या काळामध्ये किती रुपये पगार होता, आणि अभिजित पाटील आल्यावरती त्याचा नातेवाईक तिथं अधिकारी झाल्यावरती त्यांना किती पगार आहे हे जाहीर करावं. माझ्या सभासदांच्या पोरांना 8-10 हजार रुपये पगार दिली जाते आणि ह्यांचे पाहुणे 80,000 1.5 लाखापर्यंत पगार घेतात. यांचं योगदान काय आहे तर अभिजित पाटलांचे पाहुणे आणि या सगळ्या घोटाळ्यांना लपवायला मदत करतात, हे त्यांचं संस्थेतलं योगदान आहे. आणि हे आरोप नाही आहेत, हे सत्य आहे त्यातलं. माझ्यावरती जो खंडणीचा गुन्हा दाखल केलाय त्याच्यामध्ये मी त्यांची बदनामी करतोय असं सांगितलंय. खरं सांगणं ही जर बदनामी असेल आणि त्याची शिक्षा जर कारावास असेल तर 1000 वेळा मी अजून जेलमध्ये जायला तयार आहे, परंतु खरं सांगणं कधीही बंद होणार नाही. आम्ही गांधींच्या विचारांचे अनुयायी आहोत, त्यामुळे सत्याग्रह ही आमची मूळ भूमिका आहे. आजपर्यंत लोकांनी इतिहास वाचलाय, लोकांना सत्याग्रह माहितीये, लोकांना मिठाचा सत्याग्रह माहितीये. आम्ही इथून पुढे साखरेचा सत्याग्रह सुरू करतोय. ही जी साखर आहे ती इथल्या लोकांच्या स्वाभिमानाचं, अभिमानाचं आणि कणखरतेचं प्रतीक आहे. इथल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या रानातून जे काही ऊस उभारलेला आहे त्या ऊसातून हे जे पांढरं सोनं तयार झालेलं आहे ही आम्ही आमच्या महाराष्ट्रावर, जगभर स्वाभिमानाचं प्रतीक म्हणून मिळवतो. आमची ओळख, पश्चिम महाराष्ट्राची ओळखच मुळात ऊसामुळे आहे. ऊस हे आपल्या ओळखीचं प्रतीक आहे. तर या साखरेचा सत्याग्रह यांना नक्कीच उत्तर द्यायला भाग पाडेल. आम्ही आरोप करत नाही, आम्ही शिवाय देत नाही, आम्ही अपमान करत नाही, आम्ही खोटे गुन्हे दाखल करत नाही, आम्ही कुठे ह्याला दगड मार, कुठेतरी एकेरी उल्लेख कर, शिवाय दे, अपमान कर अशी आमची वृत्ती नाही. परंतु स्वाभाविकपणे जे काही प्रश्न विचारायला हवेत ते प्रश्न विचारतोय, त्याचे उत्तर द्यायचं धाडस ठेवा. कर्ज किती झालंय सांगा, कर्मचाऱ्यांच्या पगारी तुम्ही किती हानपाय, किती लुटताय हे सांगा. इथेनॉल, कोजन, बिस्लरी, बगॅस, मळी बिडी ह्याच्यातून जे काही पैसे आले हे पैसे गेले कुठं? 5 वर्षातला नफा, मागच्या 3 वर्षातला नफा. कारखाना यावर्षी 65 कोटी रुपये तोट्यामध्ये दाखवलेला आहे. अभिजित पाटलासारखा सहकारातला डॉक्टर पेशंटची परिस्थिती वरचेवर क्रिटिकल करत चालला आहे. या पेशंटच्या श्वास नलिकेला अभिजित पाटलांनी टाके मारायला चालू केलेले आहेत. ऑपरेशन होतं अपेंडिक्सचं आणि यांनी सर्जरी करायला घेतली हार्टची. इतके हुशार डॉक्टर आहेत सहकारातले. त्याच्यामुळे अभिजित पाटलांनी प्रामाणिकपणानं आता उत्तर द्यायचं धाडस दाखवावं. आणि सरकारला डॉक्टर वगैरे जे काही सांगताय ना, मला वाटतं ही डिग्री फेक आहे त्यांच्याकडं, म्हणजे कारखानदारीतली. त्यामुळे हे बोगसगुरीला आता लोक थारा देत नाहीत. किरण घोडकेला गप्प करण्याचा प्रयत्न झाला, किरण घोडके गप्प होत नाही. याचा अर्थ आता कामगार सभासद शेतकऱ्यांचा लढा योग्य मार्गावर आहे. त्यामुळं ज्या कुणाला पुळका येतो अभिजित पाटलांच्या बद्दल, ज्या कुणाला वाटतंय किरण घोडके नालायक आहे, त्यांनी किरण घोडकेला 1000 शिव्या द्याव्या, परंतु एक प्रश्न अभिजित पाटलाला त्या 1000 शिव्यांच्या बद्दल विचारला झाला पाहिजे. माझी शिव्या खायची तयारी आहे, माझी दगड खायची तयारी आहे, माझा गुन्हे दाखल करून घ्यायची तयारी आहे, माझी जेलमध्ये बसायची तयारी आहे. परंतु माझी अपेक्षा एकच आहे, एवढ्या सगळ्या त्रासाच्या बदल्यात तुम्ही फक्त अभिजित पाटलांना एक प्रश्न विचारा की आपल्या कारखान्याची सध्याची परिस्थिती काय. एवढं धाडस फक्त तुम्ही दाखवा. आणि बऱ्यापैकी असं आहे ज्याच्या बापाचा कारखान्याशी काही संबंधच नाही असे कारखान्याच्या संबंधित नसणारे लोक अभिजित पाटलांना पगारीवरती ऑफिसमध्ये कामाला ठेवलेले आहेत, ज्यांच्या माध्यमातून हे ट्रोलिंगची टीम उभा केलेली आहे. आणि कुणी विरोधात बोललं की त्याच्या खाली असलेली शिवीगाळ करणं, शिव्या देणं, त्रास देणं, वाईट बोलणं हे केलं जातं आणि लोकांच्या ते लक्षात येतंय. अभिजित पाटलांचा हा नालायकपणा फार काळ टिकणारा नाही. अभिजित पाटील हा विठ्ठलच्या इतिहासातील सगळ्यात, हे बोल्ड स्टेटमेंट करतोय, विठ्ठलच्या इतिहासातील सगळ्यात भित्रा चेअरमन आहे. आणि याचं कारण आहे, एका 23 वर्षाच्या पोराला घाबरण्याचं कारण काय? एक शेतकऱ्याचं 23 वर्षाचं सर्वसामान्य कुटुंबातलं पोरग प्रश्न विचारतंय तर त्याच्यावरती खोटा गुन्हा दाखल केला.
मग घाबरण्याचं कारण काय? आज तुम्ही आमदार आहे, कारखान्याचे चेअरमन आहे, 8-10 डझन 1, 2, 3, 4, 5 म्हणत होता. आज एकही कारखाना तुमच्या ताब्यात नाही. सांगोल्याचा बंद केला. धाराशिवचा कारखाना तुमचा किती काळात करतो हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. नांदेडच्या कारखान्याचे, नाशिकच्या कारखान्याचे शेतकऱ्यांचे पैसे बुडवून पळून आलेले आहेत. हाही इतिहास आहे. तिथलेही बरेच कर्मचारी त्यांची मुलं माझ्या संपर्कात आहेत. बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यावरती मला बोलायचं आहे, पण आम्हाला 2 प्रश्नांची उत्तर द्या. कारखान्याची सध्या परिस्थिती काय आणि 23 वर्षाच्या पोराला घाबरण्याचं कारण काय? तुम्ही आमदार आहात, घाबरू नका. पण त्यावरती एक सांगतो, डरो मत, तुम्हाला उत्तर द्यावे लागतील आणि उत्तर दिल्याशिवाय आम्ही तुम्हाला शांत बसू देणार नाही, आम्ही शांत बसणार नाही. याच बरोबर तुम्हाला उत्तर देण्यासाठी, भाग पाडण्यासाठी आम्हाला जे काही करावं लागेल ते सगळं करण्याची आमची तयारी आहे. तुम्ही लाख गुन्हे दाखल करा, आम्ही त्याला सामोरे जाऊ. शेवटचं एक सांगतो, तुम्ही कितीही आरोप प्रत्यारोप केले, कितीही बदनामी केली, तर विठ्ठलचा लढा मूळ प्रश्नांवर हातू देणार नाही. जे प्रश्न आजपर्यंत विचारत आलोय ते प्रश्न इथून पुढेही विचारत राहील. आणि काट लो जुबान मैं आंसुओं से गाऊंगा, काट लो जुबान मैं आंसुओं से गाऊंगा, गाड़ दो मुझे मैं बीज हूँ पेड़ बन ही जाऊंगा. ही आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहोत. कितीही वेळा आम्हाला मोडण्याचा, तोडण्याचा, मुरगळण्याचा, दाबण्याचा प्रयत्न झाला तरी पुन्हा ताटपणानं त्या लव्हाळ्याच्या पात्यासारखं उभारण्याचे आमचं धाडस आहे, दानत आहे. आणि तो संघर्षाचा वारसा शेतकरी कुटुंबातून मला मिळालेला आहे. त्यामुळे आम्ही थांबणार नाही, झुकणार नाही, वागणार नाही. आणि विठ्ठल तुम्हाला अजिबात दुबाडू देणार नाही, गिळू देणार नाही. त्यामुळे तुमचं जे काही नैतिकतेचं पांघरून बुरखा तुम्ही घेतलेला आहे तो फाडल्याशिवाय आणि सभासदांसमोर माझ्या संस्थेचं खरं रूप आणल्याशिवाय मी थांबणार नाही. धन्यवाद.